मित्रांनो, खूप दिवसांपासून माझा जीव घाबरतोय. मला वाटतंय काहीतरी अशुभ होणार आहे. तेव्हा अचानक एक आगीचा गोळा आकाशातून खालच्या दिशेने पडताना पाहून बकरी जोरात ओरडते. ते पहा, आकाशातून आगीचा गोळा पृथ्वीकडे येतोय. आगीचा गोळा खूप जोरात नदीच्या किनारी येऊन पडतो. हे बघून सगळे प्राणी घाबरतात. महाराज, आपल्याला जाऊन पाहायला हवं की आकाशातून काय पडलं आहे. हो महाराज, असं असू शकतं की दुसऱ्या ग्रहावरची उडणारी तबकडी आली असेल. असं पण होऊ शकतं की ते उल्का असेल. आपल्याला तिथे जाऊन पाहायलाच हवं की शेवटी ते काय आहे. घाई गडबडीत सगळे प्राणी नदीच्या किनारी जातात. हे उल्का पिंड नाही, हे तर काही वेगळंच आहे. मला तर वाटतंय ही उडण तश्तरीच आहे. सगळे शांत रहा. हे काय आहे हे थोड्या वेळातच कळेल. तेव्हाच ढिगाऱ्यातून निळा प्रकाश बाहेर पडू लागतो. हे तर एलियन आहे. माहिती नाही हे पृथ्वीवरती का आलेत. या ग्रहावरचा सगळा डेटा कॉपी झालाय. पुढच्या 72 तासात या ग्रहाला निष्क्रिय करण्यात येईल. महाराज, हा काय बोलतोय? हा बोलतोय की काही वेळात आपली पृथ्वी नष्ट होऊन जाईल. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. शेरसिंग हे एलियन आहेत. यांचा सामना तुम्ही कसा कराल? शेरसिंग फक्त बळाने नाही, बुद्धीनेही लढू शकतात. हो, एलियनला हरवण्यासाठी आपल्याला बल्लू सायंटिस्टला भेटायला हवं. सगळे प्राणी बल्लू शास्त्रज्ञाला भेटायला त्याच्या प्रयोगशाळेत जातात. बल्लू, पृथ्वी धोक्यात आहे. पृथ्वीला धोका आहे? हे काय म्हणताय तुम्ही महाराज? काही वेळापूर्वी एक अंतरिक्ष यान जंगलात पडलंय. त्यातल्या एका एलियनच्या होलोग्राम मध्ये पृथ्वी संपवण्याचं म्हटलंय. त्यांनी म्हटलं पृथ्वीचा डेटा कॉपी झालाय आणि 72 तासात पृथ्वी नष्ट होईल. ओ नो, आता काय होईल? पृथ्वीला वाचवण्यासाठी मी खूप वर्षांपासून हे रॉकेट बनवतोय. असं वाटतंय त्याला वापरण्याची वेळ आता आलीये. शेवटी आपण काय करू शकतो हे सांग बल्लू. आपल्याला काही करून पृथ्वीचा डेटा त्यांच्या डिव्हाइस मधून डिलीट करायला हवा, नाहीतर आपण सगळे मरून जाऊ. पण तो डेटा डिलीट कसा करणार? आपल्याला लगेच त्या यानात जाऊन तो डेटा डिलीट करायला हवा. चल, मी तुला तिथे घेऊन जातो. मग सगळे प्राणी शास्त्रज्ञ बल्लूला घेऊन अंतरिक्ष यानाजवळ जातात. पण पाहतात तर काय, ते यान तिथून गेलेलं असतं. यान कुठे गेलं? आता तर इथे होतं. असं वाटतंय ते त्यांचं काम करून निघून गेलेत. आता आपण काय करणार बल्लू? आता पृथ्वीला वाचवायचं असेल तर अंतरिक्षात जायला हवं. मी जाईन अंतरिक्षात. अंतरिक्षात जाणं एवढं काही सोपं नाहीये महाराज. माझ्या जंगलाला वाचवण्यासाठी मी अंतरिक्षातच काय, मी कुठेही जायला तयार आहे. हो हो, आमचे महाराज कोणाशीही लढून विजय प्राप्त करू शकतात. ठीक आहे महाराज, मग माझ्या रॉकेट मध्ये बसून आज रात्री आपण अंतरिक्षात जाऊ. मी पण तुमच्या सोबत येईन महाराज. आणि मीही. रात्रीपर्यंत अंतराळात जाण्याची सगळी तयारी पूर्ण होते. महाराज, विजय प्राप्त करूनच या. हो महाराज, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे यान आता काहीच वेळात टेक ऑफ होणार आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि काहीच वेळात रॉकेट अंतराळाकडे झेपावतो. बघा, मी कशी हवेत उडते आहे. इथे ग्रॅव्हिटी नाहीये म्हणून आपण हवेत उडतो आहोत. केवढी मजा येते ना. आपण इथे मजा घ्यायला नाही, एक मिशन साठी आलोय, हे विसरू नका. सावधान, सिग्नल मिळालाय. आपण एलियनच्या अगदी जवळ आहोत. आता आपल्या जवळ फक्त 48 तास उरलेत आणि एवढ्या वेळात जर आपण डेटा डिलीट केला नाही तर सगळं संपून जाईल. काहीच वेळात बल्लूचं रॉकेट चंद्रावर उतरतं. सिग्नल इथूनच येतोय. एलियन इथेच आहेत. मला तर खूप भीती वाटतेय. ही घाबरण्याची वेळ नाही, लढायची वेळ आहे. हो, आणि आपल्याकडे आता जास्त वेळही नाहीये. चला लवकर. एलियन जवळ येताच डिव्हाइस जोर जोरात वाजायला लागतं. हे डिव्हाइस सांगत आहे की एलियन त्या दरवाजात आहे. तर उशीर कशाला? चला हल्ला करूया. चला, पण सगळे सावध राहा. ही जागा धोक्यापेक्षा कमी नाही. चौघही दारातून आत जातात. जसेच ते आत जातात, एक एलियन अचानक प्रकट होतो. तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाही, लगेच बाहेर जा.
जोपर्यंत आमचा डेटा तुमच्या डिव्हाइस मधून डिलीट करणार नाही तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही. तुम्हाला आमच्याशी लढायचंय? आम्हाला शांती हवीये, पण जर आमच्या पृथ्वीला जर नुकसान पोहोचलं तर आम्हीही तुम्हाला योग्य उत्तर देऊ. ठीक आहे, मग माझ्याशी सामना कर. तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे तर आमच्याकडे धैर्य आहे, तर ये. दोघांमध्ये जोरदार लढाई होते. तेव्हा चमेली बकरी म्हणते, मला वाटतंय त्याची शक्ती त्याच्या छातीत आहे. महाराज, त्याच्या छातीवरती लाल लाईट आहे, ते बटन बंद करा. शेरसिंग विजेच्या वेगाने एलियनचं ते बटन दाबून टाकतो. हे तू काय केलंस? बटन बंद होताच एलियन निष्क्रिय होऊन जातो. त्याचा सिग्नल बंद होताच एलियनच्या सरदाराला कळतं. दरवाजावरती खतरा आहे, मला आता तिथे जायला हवं. तू आमच्या गार्डला मारलेस, आता तुमच्यापैकी कोणीही जिवंत जाणार नाही. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. आम्ही तुला नाही घाबरत. ऐक सरदारा, आम्हाला तुझ्याशी लढायचं नाहीये, पण लढाई झाली तर आम्ही तुझ्यावर भारी पडू. एक गोष्ट सांगाल सरदार, तुम्हाला आमच्या पृथ्वीला नष्ट का करायचंय? तुमच्या ग्रहावर सुरुवातीपासून युद्धच होत आहे. तुम्ही त्याला बर्बाद केलंय, त्यामुळे आम्ही पूर्ण पृथ्वीला नष्ट करून टाकू. तेव्हा अचानक अलार्म वाजू लागतो. पृथ्वीला समाप्त करण्याचा प्रोग्राम आता काहीच वेळात सुरू होत आहे. आता काहीच वेळात तुमची पृथ्वी नष्ट होईल. उलट मोजणी सुरू झालीये, आपल्याला ही थांबवायला हवी. पण ही थांबवायची कशी? जर मी मुख्य कोर पर्यंत पोहोचलो तर सिस्टीम रिसेट करता येऊ शकते, पण एक धोका आहे. धोका? हो, ह्याची कंट्रोल रूम रेडिएशननी भरलेली असेल. मी जिवंत परत येऊ नाही शकत. असं असेल तर मी माझ्या जंगलाला वाचवायला मरायलाही तयार आहे. मी जाईन तिथे. नाही महाराज, सोबत आलो आहोत तर सोबतच जाऊ. हो, सोबत जगू, सोबत मरू. वा मित्रांनो, मला गर्व आहे तुमचा. आता आपल्याकडे फक्त 23 तास आहेत. आपल्याला काहीही करून आता कंट्रोल रूमला जायला हवं. खूप प्रयत्नांनंतर चौघही कंट्रोल रूम पर्यंत पोहोचतात. इथे तर तगडा पहार आहे. आता आपण तिथपर्यंत कसे जाणार? मी उत्तरेकडे धावून त्यांचं लक्ष वेधते. आणि मी दक्षिणेला जाऊन त्यांचं ध्यान भटकवतो. मग तुम्ही दोघे आज जाऊन तुमचं काम करून या. ठीक आहे मित्रांनो. मग योजनेनुसार बकरी एलियनचं लक्ष वेधून घेते. अरे एलियनच्या बच्चांनो, ताकद असेल तर मला पकडून दाखवा. मग चित्ताही आपली कमाल दाखवतो. अरे बकरीच्या मागे काय धावताय? हिम्मत असेल तर माझ्या मागे या. या पिल्लालाही पकडलं जावं. सगळे एलियन चित्त्याच्या मागे धावतात. तेव्हा संधी पाहून शेरसिंग आणि बल्लू शास्त्रज्ञ कंट्रोल रूम मध्ये घुसतात. महाराज, आपल्याला या डिव्हाइस मधून डेटा डिलीट करायचा आहे, पण एक दुविधा आहे. काय दुविधा आहे बल्लू? जसा डेटा डिलीट होईल इथले सिक्युरिटी ड्रोन ऍक्टिव्ह होऊन आपल्यावर हल्ला करतील. हल्ल्याचं मी पाहून घेईन, तू डेटा डिलीट कर. बल्लू शास्त्रज्ञ लगेचच पृथ्वीचा डेटा डिलीट करतो. जसा डेटा डिलीट होतो लगेच कंट्रोल रूम मध्ये सायरन वाजू लागतात आणि सिक्युरिटी ड्रोन ऍक्टिव्ह होतात. एकीकडे डेटा डिलीट होत असतो आणि दुसरीकडे शेरसिंग ड्रोनला मारत असतो. तेव्हा अचानक एलियनच्या कॉम्प्युटरमधून धोक्याची घंटा वाजते. सावधान, शेवटचं बटन दाबताच कंट्रोल रूम ब्लास्ट होईल. सावधान, शेवटचं बटन दाबताच कंट्रोल रूम ब्लास्ट होईल. महाराज, शेवटचं बटन दाबताच 3 सेकंदात कंट्रोल रूम ब्लास्ट होऊन जाईल. मी बटन दाबायला चाललोय, तुम्ही बाहेर निघून जा. नाही बल्लू, राजाचा धर्म असतो की त्याने त्याच्या प्रजेचं रक्षण करावं. त्यामुळे बटन तू नाही, मी दाबेन. पण यात तुमचा जीव जाऊ शकतो. तो जीवच काय जो दुसऱ्यासाठी कामाला येत नाही. तू जा बल्लू, मी बटन दाबतो. तसा बल्लू कंट्रोल रूमच्या बाहेर जातो. शेरसिंग शेवटचं बटन दाबतो आणि 3 सेकंदात खूप मोठा धमाका होतो. काहीच वेळात चित्ता, चमेली आणि बल्लू एकत्र होतात. माफ करा मित्रांनो, मी पृथ्वीला तर वाचवलं, पण आपल्या महाराजांना नाही वाचवू शकलो. हे ऐकून सगळे दुःखी होतात. आता आपण जंगलात जाऊन सगळ्यांना काय उत्तर देणार? सगळे दुःखी असतात.
तेव्हा अचानक ढिगाऱ्यातून जखमी शेरसिंग बाहेर येतो. महाराज, तुम्ही जिवंत आहात. जोपर्यंत तुमच्यासारखे मित्र आहेत मी कसा मरू शकतो? शेरसिंगला जिवंत पाहून तिघही आनंदी होतात. महाराज, एलियनचं बॅकअप सिस्टीम रिसेट होईल आणि ते परत येतील. त्याच्या अगोदर आपल्याला इथून निघायला हवं. मग चारही प्राणी रॉकेटमध्ये बसून पृथ्वीकडे झेपावतात. ते पहा, आपले महाराज पुन्हा आले. पृथ्वीला वाचवणाऱ्या 4 महारथींना आमचा नमस्कार. तुमच्या साहसाला पूर्ण दुनिया लक्षात ठेवेल. सगळे यांच्या वापस येण्याचा आनंद साजरा करत असतात. तेव्हा अचानक निळा प्रकाश येऊ लागतो. हे काय होतंय? असं वाटतंय एलियन परत आलेत. शेरसिंग, तू पृथ्वीसाठी एक योद्धा आहेस. मी तुझ्या साहसाची प्रशंसा करतो. काय तू पृथ्वीला पुन्हा नष्ट करायला आलायस? नाही, मी पृथ्वीला आबाद करायला आलो आहे. मग एलियन सगळ्यांना एक संदेश देतो. जर पृथ्वीला खरोखरच वाचवायचं असेल तर वृक्षतोड थांबवा. पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करा. जल आहे तर जीवन आहे आणि वन आहे तर जीवन आहे. गुड लक. एलियनच्या संदेशानंतर सगळे प्राणी जंगलातलं पाणी आणि झाडांची रक्षा करू लागतात. झाडं आणि पाणी वाचवायला हवं ही गोष्ट प्राण्यांना तर कळाली, पण माहिती नाही माणसाला ही गोष्ट कधी कळेल. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.